नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 8, वाट पाहताना। या पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे आणि मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। या पाठाचा भाग 1 आपण पाहत आहोत। पाठ क्रमांक 8, वाट पाहताना, लेखिका अरुणा ढेरे। आता या पाठामध्ये हा जो वाट पाहताना हा जो पाठ आहे, इथे ही जी वाट आहे, ही वाट कोण पाहते, कोण कोणाची वाट पाहते, ही अतिशय एक मार्मिक अशा प्रकारची ही कथा आहे। वाट पाहताना या पाठामध्ये लेखिका अरुणा ढेरे यांनी वाट कोण पाहते आणि कोणाची वाट पाहते याबाबतचं अगदी मार्मिक वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। आता आपण लेखिकेचा परिचय करून घेणार आहोत। लेखिका अरुणा ढेरे प्रसिद्ध कवयित्री आहेत, त्या कथा लेखिका आहेत, संशोधक, समीक्षक, कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक, समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केलेलं आहे। काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह, कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह, रूपोत्सव हा स्फुट लेखसंग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहेत। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते। प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू उलगडून दाखवले आहेत। वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो। त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते। आता या पाठामध्ये लेखिका अरुणा ढेरे यांनी जे काही सांगितलं आहे ते अतिशय मार्मिक आहे, कारण मानवी जीवनामध्ये काही ना काही भावनात्मक घटना घडत असतात आणि ती घटक अटळपणे दिसून येत असतात, आणि त्याच्यापैकी एक म्हणजे कशाची तरी वाट पाहणे। हा एक ललित निबंध आहे आणि या ललित निबंधात या वाट पाहण्यातून प्रत्येकाला येणारा सुखदुःखात्मक आणि उत्कंठा, हुरहुर दाटून येणारा अनुभव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। आता या पाठाचं आपल्याला वाचन करायचं आहे। प्रथम या पाठाचं वाचन करून या पाठामध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेणार आहोत। इथे काही चित्रसुद्धा तुम्हाला दिलेत।
होळीच्या सणाचं चित्र दाखवलेलं आहे. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरी झोपायला मिळायचं. रात्रीचे मौगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहुल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा. उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? बघू हां. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं पुस्तका इतकीच परत परत आवडीनं ती वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड. शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी. आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई. अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीचं ढाळ आणि पन्हं. कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, ऊसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गारड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे. तिथे काही चित्रसुद्धा दिलेली आहे तुम्हाला पाहण्यासाठी. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजली होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं गाठीचं ते झाड. तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबराची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. इथे चित्र दाखवले उंबराचं. पोपट आहेत बसलेले. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, मध्यरात्रीसुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं. आई आत्याची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा
हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरने उरळी. परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्याजवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा. पोस्टमन इन द माउंटन हे त्यांचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो. म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनाची सोय नसलेल्या लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे तितकं वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. तिथे एका झोपडीपाशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसापर्यंत पोचवण्याची पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे जरा आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. अशा प्रकारे लेखिका अरुणा ढेरे यांनी या पाठामध्ये खूप चांगली माहिती दिली आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन केलेलं आहे. नंतर पोस्टमन आजारी आहे म्हणून तो पहाडातला
म्हणून त्याने आपल्या मुलाला घेऊन रस्ते दाखवायला सुरुवात केली, वाट दाखवायला सुरुवात केलेली आहे. म्हातारी अंध म्हातारी आहे, तिचा मुलगा दूर आहे, तो तिला कधीच पत्र पाठवत नाही. पण तरीसुद्धा पोस्टमन आपलं कोरं पत्र त्या म्हातारीला समाधान वाटावं म्हणून वाचून दाखवत असतो. आणि ती तिच्या त्या पोस्टमनचं वाचणं, ते पत्र वाचणं म्हणजे ती त्याच्या जगण्यातली एक आशा असते, एक ऊर्जा असते. तर अशा या पाठाचं थोडंसं कथानक आहे. या पाठामध्ये कोणते मुद्दे सांगितलेत ते आपण पाहूया. या पाठामध्ये मुद्दे असे आहेत: वाट पाहण्याची सुरुवात, सुट्टीला लागलेल्या आठवणी, पुस्तकातून घडणारी दर्शन जग, पोपटांची आठवण, कवितेशी मैत्री, वाट पाहण्याचा व्याकुळ अनुभव, मुलाची वाट पाहणाऱ्या अंध आईचा कातर करणारा अनुभव, वाट पाहण्यात सुखाची चव. अशा प्रकारचे मुद्दे या पाठामध्ये आलेले आहेत. तर आपण पहिल्या मुद्द्याचं विश्लेषण करणार आहोत. वाट पाहण्याची सुरुवात जी आहे, तर या ठिकाणी समजा होळी झाल्यानंतर परीक्षाही संपत असतात मुलांच्या, आणि उन्हाळ्याचे दिवस असतात. त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोकळ्या जागेमध्ये झोपण्याचा जो आनंद असतो तो खूप महत्त्वाचा असतो. कारण एक नैसर्गिक वातावरण त्यावेळेला असतं, थोडेसे थंडीचे दिवस असतात आणि सकाळी कोकिळ्याचा कुहूकुहूचा आवाज ऐकू येईल अशा प्रकारची आशा त्या मुलांना असते. नंतर केव्हा तरी डोळा लागतो आणि पहाटे झोपेत असताना तो त्या मधुर कोकिळ्याचा कुहूकुहू आवाज, म्हणजे कुहूकुहू असा मधुर आवाज त्या कोकिळेचा ऐकायला येतो. म्हणजे एक प्रकारची सुट्टीची वाट पाहणं, अंगणात झोपायला मिळण्याची संधीची वाट पाहणं, कोकिळ्याच्या कुहूकुहू आवाजाची वाट पाहणं, ही सर्व या वाट पाहण्याची सुरुवात आहे. अशा प्रकारचा एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा कसा आहे की सुट्टीला लागलेल्या आठवणी. आता सुट्टी लागल्यानंतर ज्या काही आठवणी आहेत त्या खूपच असतात. की या पाठामध्ये जसं शनिवार वाड्यात सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले, माठातले वाळा घातलेले पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, म्हणजे आई आत्या कुरड्या पापड्या करत असतात आणि अंगणभर ते वाळवण पसरवलेलं असतं. त्याचबरोबर कैरीची डाळ आणि पन्हं, नंतर उन्हाळ्याचे दिवस असतात साधारणपणे, त्यावेळेला बर्फाचे गोळेसुद्धा मिळत असतात आणि उसाचा जो काही रस असतो तो सुद्धा प्यावासा वाटतो ताजा ताजा. त्याचबरोबर गोष्टी, कविता, अशी ही शेकडो पुस्तके या सगळ्यांसाठी सुट्टीची ती आतुरतेने वाट पाहत असतात. तिसरा मुद्दा काय सांगितला या पाठामध्ये, या पुस्तकातून जे काही दर्शन घडतंय हे जगाचं दर्शन. कारण कोणतं, न पाहिलेले देश आणि न पाहिलेली माणसं याचा अनुभव त्या प्रसंगातून येत असतो. काही थरारक गोष्टी त्या पुस्तकांमध्ये असतात. म्हणजे एकंदरीत ही जी पुस्तकं असतात ती जगाचं दर्शन घडवत असतात आणि मग त्यासाठी सुट्टीची वाट पाहणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण सुट्टी लागल्यानंतरच अशा प्रकारची पुस्तकं ही वाचायला मिळू शकतात. पुढचा एक मुद्दा आहे की पोपटांची आठवण. आता खरं म्हणजे पाठामध्ये काय सांगितलं की घरामागे एक मोठं उंबराचं झाड आहे आणि त्या झाडावर पोपट्यांचे थवे, हे जे पोपट असतात त्या पोपटांचे थवे बसत असतात आणि पोपटाचा रंग हा अगदी म्हणजे पानांचा आणि पोपटांचा रंग हा एक होऊन गेलेला असतो, हिरवागार रंग तो. अशी एक आठवण असते त्यातली. आता कविता जी आहे, ह्या कवितेशी मैत्री, म्हणजे एकंदरीत कविता कशी करायची हा महत्त्वाचा भाग आहे. कारण कवितेला एक अनुभव, एक प्रसंग, हे सगळे लक्षात यावे लागतात. म्हणजे कवितेशी मैत्री झाली, ही मैत्री विलक्षण आणि वेगळीच अशा प्रकारची होती. कारण कवितेची स्फूर्ती आपल्याला हवी तेव्हा होत नसते. तर कविता आपण कधी करू शकत नाही आहे. ही स्फूर्ती जागृत होण्याला वेळ लागत असतो. काळ आणि ठिकाण यांचे कोणतेही बंधन त्या ठिकाणी नसतो. जेव्हा कविता आपल्याला एखादी लिहायची असते किंवा सुचत असते, तर त्या ठिकाणी कोणता वेळ आहे, कोणती काळ आहे, हे याचं काहीही बंधन नसतं. मनामध्ये आलं ते लिहिलं, त्यातून ती कविता तयार होत असते.
पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे वाट पाहण्याचा व्याकुळ अनुभव. वाट पाहण्याचा जो काही अनुभव आहे तो कोण कोणाची वाट पाहते? आत्याची वाट पाहत असतात सर्वजण. कारण आत्या ही उरळी कांचनला नोकरी करत असते. ती सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडत असते आणि रात्री 9:30पर्यंत घरी परतत असते. जेव्हा तिला उशीर होतो त्यावेळेला सर्वांना एक भीती वाटत असते आणि म्हणून तो वाट पाहण्याचा जो काही अनुभव आहे हा एक अनुभव व्याकुळ करणारा अशा प्रकारचा तो अनुभव असतो. आणखी एक प्रसंग इथे आहे की मुलाची वाट पाहणाऱ्या अंध आईचा कातर करणारा एक अनुभव आहे. तो कसा की पोस्टमनच्या जीवनातील एक सुरेख आणि भावपूर्ण चिनी सिनेमा हा लेखिकांनी पाहिलेला आहे. लेखिकेने बाहेरगावी राहणाऱ्या आपली ख्याली खुशाली न कळवणाऱ्या आणि भेटायला कधी न येणाऱ्या आपल्या मुलाची आई अंध आई आहे, अंध महिला आहे. ती व्याकुळ होऊन त्या मुलाची वाट पाहते. तिची आपल्या मुलाला भेटण्याची खूप तगमग आहे, खूप इच्छा आहे. आणि हे जेव्हा तो पोस्टमन पाहतो तेव्हा ज्यावेळेला पोस्टमन येतो तिकडे तेव्हा पोस्टमन प्रत्येक फेरीमध्ये न आलेलं पत्र तिला वाचून दाखवतो. कारण मुलगा पत्र पाठवत नाही. परंतु पोस्टमनला जो अनुभव आला त्या आईचा, त्या महिलेचा, अंध महिलेचा, त्यावरून तो तिला मुलाचं न आलेलं पत्र, या पत्राचं वाचन करत असतो आणि मुलगा प्रेमाने चौकशी करतो आहे आणि तिला आता लवकरच तो स्वतःकडे घेऊन जाणार आहे अशा प्रकारची बातमी तो त्या पत्रातून तिला वाचून दाखवतो. म्हणजे आपल्या मुलाला किती आपल्याबद्दलची तळमळ आहे आणि आपला मुलगा किती व्याकुळ होऊन आपली वाट पाहत आहे अशा प्रकारचा एक प्रसंग त्यामध्ये दाखवलेला आहे. आणि ही आपली एक अंध आणि असहाय्य अशा प्रकारची माता, हिचा तो कातर करणारा एक अनुभव या लेखिकेने मांडलेला आहे. आणखी एक शेवटचा मुद्दा इथे घेतला आहे की वाट पाहण्यामध्ये सुखाची चव आहे. आता खरं म्हणजे वाट पाहणे ही जी गोष्ट असते यामध्ये ही गोष्ट सुखाची नसते. त्यामध्ये काय असतं? ते दुःख असते, काळजी असते, अस्वस्थता असते आणि तडफड असते. यांनी ही भरलेली वाट असते. एखाद्या गोष्टीची वाट पाहावी लागते तेव्हा त्या ठिकाणी त्याची किंमत कळत असते. वाट पाहताना आपण धीर धरायला आणि संयम बाळगायला शिकत असतो. वाट पाहावी लागण्याने सुखाची चव वाढत असते आणि यशाची गोडीसुद्धा वाढत असते. अशा प्रकारे या पाठामध्ये हे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे अतिशय एक छानसं वर्णन हे आहे. हा जो पाठ आहे लेखिका अरुणा ढेरे यांनी लिहिलेला एक अनुभवाचा तो पाठ आहे. आता या पाठाचं आपण मुद्द्यांचं सुद्धा स्पष्टीकरण केलेलं आहे. मग आता पुढे आपण या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत ते समजावून घेणार आहोत. नवीन शब्द कोणते आहेत? घमघमणे, सुगंध दाटून येऊन पसरणे. हजारी मोगरा, अनेक फुलांचा गुच्छ येणारे मोगऱ्याची झाड येते. याचं चित्र तुम्हाला दाखवलेलंच आहे. गराडा, गर्दी करून घातलेला वेढा. प्रतिमा, नवनवीन कल्पना योजून निर्मिती करण्याची क्षमता. दिंडी दरवाजा, मोठ्या दरवाजात असलेला लहान दरवाजा, म्हणजेच दिंडी असलेला मोठा दरवाजा. शोष, कोरडेपणा, सुकलेला. भला, चांगला, सज्जन. डोळस, डोळे, दृष्टी शाबूत असणारा. आंधळेपणाने विश्वास न ठेवणारा. धीर धरणे, अधीरता, उत्सुकता दाबून संयम बाळगणे. अशा प्रकारचे या पाठामध्ये असे काही नवीन शब्दसुद्धा आलेले आहेत. आता आणखी काही वाक्प्रचारसुद्धा दिलेले इथे. जसे वाक्प्रचार आहेत, तोंडावर येणे म्हणजे एखादी भावी घटना, म्हणजे नजीक येऊन ठेपणे. सार्थक होणे, धन्यता वाटणे, परिपूर्ती होणे. मन आतून फुलून येणे,
मनातल्या मनात अमाप आनंद होणे, जीव फुटून जाणे, भयभीत होणे, कासावीस होणे, नाटक चालू ठेवणे, सोंग किंवा बतावणी चालू ठेवणे, अशा प्रकारचे वाक्प्रचार या पाठामध्ये आलेले आहेत. आता एक कृतीयुक्त आपल्याला या पाठावर काही प्रश्न आहेत. त्यामध्ये स्वाध्याय आहे आणि हा एक उतारा आहे. या उतार्याचं वाचन करायचं आणि सूचनानुसार कृती करायची. आता उतारा काय तर आपल्याला वाचायला पाहिजे. पहिल्यांदा उतारा असा आहे की यामध्ये होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरी झोपायला मिळायचं. रात्रीचे मौगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचा कुहू ऐकायला येईल का बघू. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकाइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण मुसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीचं डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, ऊसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिरड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गारड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीची सुद्धा थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास आणि ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं ते लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशात तरीच पानांचं गाठी गाठीचं ते झाड. तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राहूच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्याची आणि त्या लालसर गोड झालेल्या उंबराची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्री झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधी रात्री मध्यरात्रीसुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. अशा प्रकारे हा एक उतारा आहे आणि या उतार्यावर काही प्रश्न आहेत. प्रश्नामध्ये आकृत्या पूर्ण करा. होळीनंतर वातावरणात होणारा बदल काय काय? थंडी झपाट्याने कमी होत जायची, आंब्याच्या झाडावर मोहराचा घमघमाट पसरायचा. पुढे आहे लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी, अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड, सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले, माठातले वाळा घातलेले पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पसरलेली वाळवणे. अशा प्रकारचा
हा एक आकलनावरचा प्रश्न होता. आणि कैरीची डाळ आणि पणे हे त्याचे मुद्दे. जे काही अनुभव आहे ते बालवयातल्या लेखिकेने इथे सांगितलेले आहेत आकलनासाठी. आकलनावरचाच पुढचा प्रश्न आहे. पुस्तकाच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी, न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी. लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी, कोकिळेचा कुहू आवाज, परीक्षेनंतरची सुट्टी, गोष्टी कवितांची पुस्तके, उंबराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा. तर अशा प्रकारे या पाठामध्ये असे बरेच काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेतच, परंतु या पाठाचं वाचन करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता या पाठावर आणखी काही प्रश्नसुद्धा असे आहेत की जसं काही सोमतचे काही प्रश्न असतात. जसं बघा, पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. इथे हा एक प्रश्न आहे. आणि त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो सोमत किंवा अभिव्यक्ती यावर आहे. नंतर आणखी एक आहे की जसं म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा, असा एक प्रश्न आहे. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टीचे मोल जाणवून देणारी आहे. या विधानाची सत्यता पटवून द्या, हा सुद्धा एक प्रश्न या पाठामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक पहिला भाग आपण इथे घेतलेला आहे. याचा दुसराही भाग आपण घेणार आहोत. आता तुम्हाला हे जे प्रश्न सांगितलेले आहेत हे प्रश्न तुम्ही तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.